हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण एकदम मस्त आहे. काय ले डाळाची ना? हो. खात नाही काय? दिसल्यावर खाता नसते. नाही खात नाही. हे तर माझं फुटून घेतलं. ढोंबड्याने घेतलं ते. मी आणलं वरच्या पाण्यावर जगीत नाही का त्यानं लोक ते. कोंब जाईन का बाई? कोंब जाईन? लय मोठा होते तो. वेल आहे वेल. वेलाचा आहे तो. हा असं वाढते ना तो. वेल आहे तो वेल. पिंटू काकाच्या दारचा आहे ना. हो ना, त्याच्या पुढचा हा दरवाजेच्या. काय रे काय चाललं? हिरीत उड्या मारता का आता? मारा पटापट. इकडे पाणी तर पुरायला मला आंघोळीसाठी. आईची तयारी चालली वावरात जायची. काय उपटत ते वो. सगळी तयारी झाली ना. आज बंडी बिंडी ना सगळी गेली. बंडी गेली वावरात आणि आईले जायचं आहे आज पैदल. आणि मी घरी जाऊन लेकराचा गोंगाटा चालू आहे बाहेर पक्काने गोळ्या खेळायचा. ब्लॉक करून राहिली. कल्ला नका करू फक्त खेळा. अर्चना आज आराम आहे का वा? आराम येते रे. काय म्हणते काय द्या हा येद्या नको दिवा. येद्या धंदा नाही ऐकत. कमा धंदा कोण ऐकते सांगा. मी ऐकतो. एक गोई आहे कोणा कोणाला म्हणले एखाद मी आणतो. तुम्हाला मग गोळी दे पहिले. इकडे माशे सांगतो तुले. पहिले मग गोळी दे तू. पहिले मग गोळी दे. दादा तू देऊ नको गोळी. दूर होय तू. हाव हाव. हा लहान का दा 100 संतरालेच भेटली. लोक गोई दे रे गोई घे रे चालते यायचं. आणि आमच्या गेटच्या पुढे कल्ला आणि हल्ला करत राहतात. आता माझे काय सगळे कामं राहिले. रात्री म्हणलं फॅनवाल्याला बोलावतो फॅन फिट करायला. फॅनवाल्यानं हो हो केलं आणि फॅनवाला काही आला नाही फिट करायला. आईनं डाळिंब काढून ठेवलं वावरात जायच्या पहिले बिचारीनं. ते खातो आता जरासं खाना हा मोठाले आईले पडले सांगतो. गरम कसे झाले गारपटची पिके लागते. दादाने द्यायचं. आज सकाळी चालू आहे फळाचा नाश्ता. असलं की बसा बसा नाही तर मग तोंड वाजून बसा. गोळ्या का कालच्या पेक्षा आज जरा पावसाचं वातावरण आहे. ढगाळ वातावरण आहे. वातावरण जरासं चांगलं आहे आज. पण जराशी कामाधंद्याची गडबड करायला लागते. इकडे पाणी ठेवलेलं चुलीवर. पाणी तर पुरायला टाकलं बी. प्लगिनमध्ये आज कपडे लत्ते धुवायचे. कारण का पाणी पाऊस आलं की मग कपडे लत्त्याची फार गडबड होते. कुपडे घालाव कुपडे नाही तेच समजत नाही नेमकं. त्यासाठी मग मी काय केलं लवकरच पाणी भरून घेतलं आणि आता घेतो कपडे धुवून. जे का आपले कपडे पडले. नंतर मग असं बकऱ्या गेल्यावर लवकरच एक आपला गाऊन धुवून काढला का झालं का. घरादारातला पसारा सगळा आवरला.
वातावरण खराब आहे. पाणी पावसाच्या पहिले आज कपडे धुवून घेतले सगळे. आणि आज आमच्या आईनं तर बाबा माझी तब्येत खराब आहे म्हणून तिला असं वाटलं आता हे घरीच राहू राहिली, एवढी तब्येत खराब आहे हिची. बाहेरचं झाडून काढून घेतलं तिनं. पुंजा बिजा भरून घेतो मी. नाही काहीतरी कामं करावंच लागतं. किती केलं तरी ते बी किती करणार आहे बिचारी. वय नाही तिचं काम करायचं. आपलं आहे तर आपल्याच्यानं होत नाही. थोडा जातो तर काही मन होत नाही. चहा प्यायचं रोज रोज. चहा पावडरसाठी चहा पावडर काढायला लागते. आज असे सगळे कामं आवरून घेतो मी घराला. आणि उद्यापासून मग लागतो जरा जरा कामाला वावरतल्या. कारण घरी बसून तर काही भागणार नाही. आता कामं तर करावंच लागतील. जरी कामं होत नाही तरी काहीतरी तसंच दुःखत सुखत कामं पाळावंच लागतील. कारण आताच कामधंद्याचे दिवस आहे. आणि आताच म्हणजे लोक नेतात वावरात. म्हणजे होका असते मजुरीनं. आणि जर का हा टाइम निघून गेला का कोणी मध्ये मजुरी नाही सांगत नाही याची गॅरंटी आहे मला. आणि याच्यातच दुखणं घेऊन बसली मी माया. आता उद्यापासून दुखणं जरासं ठेवतो बाजूनं आणि लागतो कामधंद्याने. लय झाला आता दुखते दुखते म्हटलं का आणखी लय जास्त होते म्हणजे. काही माहित गहू घेतो निसून उचलत नाही तरी उचला लागतात. गव्हाचं पोतळ का हसत करावं लागते सगळं. त्यासाठी पाहिजे आता एक चुंबडं दुसरं. आता दुसरं चुंबडं कुठे भेटणार आहे मला. आणि भेटणारही आहे तर ते असं चांगलं नसणार आहे. तरी पाहतो मी शोध लावून. बाज का तर नाही म्हणजे चुंबडं तर काही भेटलं नाही. पण एवढीशी थैली भेटली. दळण 5-6 किलो करावं लागते. म्हणजे कसं वावरात गेल्यावर मग दळणाचं टेन्शन नाही राहत. सगळ्या सोयीत राहावं लागते. नाही तर मग काही कामधंदे असे असतात का दळण पाणी करायसाठी घर राहावं लागते. बकऱ्या सुटेल तर काही काम नाही. दळण घेतो आता मी करून 4-5 पायला म्हणा का किलो म्हणा. सगळे कामं उरकून घेतले. नाव बघ लगबगीनं दळण निसून घेतलं. आणि आज काही मी भाजी केली नाही. आज ना तिकडच्याच खटल्यातली भाजी घेतली मी जर अशी. आता करतो जेवण. खुळा करतो म्हणलं पण मिरच्या त्याईनं कुठे ठेवल्या तर काही दिसून नाही राहिल्या. शेपूच्या भाजीच करायला मुगाची डाळ. आज दिवसभराची नुसतं चालूच हा. पण तरी बी काही घरातले काम उरक्याचं नाव नाही घेत. म्हणजे होत नाही. किती कामे केली तरी आहेतच. असे तर घरचे काम आहेत. आज म्हटलं पाऊस येणार आहे. कपडे वाळणार नाही. हे जरा उशिरा धुतले ना तर हे काही वाळले नाही. एक वाळली आणि एक काही वाळली नाही बिचारी. तिला सध्याची ठेवतो आता बाहेरच. बाकीचे जे वायर कपडे आहेत ते का घरात नेऊन ठेवतो. आता संध्याकाळची नाही असे कपडे बाहेर चांगले नाही दिसत. ते बी नेऊन ठेवावं लागत कपडे घरात. असं नका विचार करू काही माले नेले त्याचे नाही नेले. त्याचे नेऊन ठेवावंच लागत घरी असल्यावर. कारण ते लोक मग मी घरी नसल्यावर माझे कपडे नेतात घरात. असे आहे ते गोड. यायचं इथलं बेदम काम चालू आहे ना 2 दिवस झाले. काल आहे. आज तर पैदल गेले ते वावरात. रोज बंडीनं जातात. आज पैदल गेल्या दोघीजणी. आज तर बेदम काम आहे. आईचं तर लय आहे. आईची तर हालतच बेकार आहे. आईचे कपडे आले खराब. माय कपडे गेले माया खराब. संध्याकाळच्या जेवणात बनणार मस्तपैकी वांग हिरव्या मिरचीच्या ठेचायचं. असं एक करतो ना वांग झणझणी. मिरच्या भाजून घेतल्या पहिले. एक नंबर बनवतात वांग. लई दिवसानं खाव वाटली मला भाकर. आज भूक लागलेली आहे. सगळे कामं उरकून घ्यावं लागतील. हे लोक यायच्या पहिले.
पंखा राहिला अजून लावायचा, ठेवून दिला तसाच. आज स्वयंपाक करून घेतो पटकनच. तशी भुकाई लागली आणि जर पंखा फिट करणार आला तर मग ती सगळी मोकळी जागा पाहिजे. जर आला तर अजून काही नक्की नाही. त्याने फोन केलं की तो म्हणते रात्री येणार होता पण काही नाही आला. आज तिकडं सापडा सूप झाला. दोन वांग्यासाठी तर एक टमाटा काही लागत नाही, लागणार आहे अर्धा टमाटा. तर काही करून मला मजुरी कमवावं लागेल. एवढाच चान्स आहे माझा मजुरी कमवायचा. निंदन झाल्यावर मग काही खरं नाही. ते काही मी सोडत नाही आता. मस्त असे उभे उभे वांगे कापतो आणि पटकनच मग स्वयंपाक करून घेतो आता मी. नंतर तर काय तुम्हाला दाखवतो, नाही पण मग हायच आपलं व्हिडिओ एंड.